वंदे मातरम. नमस्कार देशबांधवांनो. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे क्रांतिकारी नेते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे तुम्ही ओळखलंच असेल. भारतीय स्वातंत्र्यासाठी जहालमतवादी राष्ट्रवादी नेते टिळक यांच्या कार्यामुळं ते लोकमान्य ठरले. ब्रिटिशांनी मात्र भारतीय असंतोषाचे जनक अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात स्वतःचा विशिष्ट ठसा उमटवला. क्रांतिवीरांची स्मरणगाथा या मालिकेतील या भागात आपण घेत आहोत लोकमान्य टिळकांच्या कार्याची माहिती. बाळ या नावानं प्रसिद्ध असलेल्या टिळकांचं खरं जन्मनाव आहे केशव. रत्नागिरीतील चिखली गावातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबात 23 जुलै 1856 या दिवशी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 16व्या वर्षीच 1871 मध्ये त्यांचा विवाह झाला. 1877 मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून त्यांनी गणित विषयात प्रथम श्रेणीत कला शाखेची पदवी मिळवली. वकिलीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी MA अभ्यासक्रम अर्धवट सोडला. 1879 मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून LLB पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित हा विषय शिकवायला सुरुवात केली. मात्र शाळेतील सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद झाल्यानं ते बाहेर पडले आणि पत्रकारिता सुरू केली. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यातही ते सक्रिय झाले. धर्म आणि व्यावहारिक जीवन वेगळं नाही, केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपलं कुटुंब बनवणं हाच खरा आत्मा आहे. पुढची पायरी म्हणजे मानवतेची सेवा करणं आणि त्याही पुढची पायरी म्हणजे देवाची सेवा करणं, असं ते म्हणत. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेनं 1880 मध्ये त्यांनी चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि महादेव बल्लाळ नामजोशी या त्यांच्या काही महाविद्यालयीन मित्रांसह माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. भारतातील तरुणांचा शिक्षणाचा दर्जा सुधारणं हे त्यांचं ध्येय होतं. शाळेच्या यशामुळं 1884 मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. भारतीय संस्कृतीवर आधारित एक नवीन शिक्षण प्रणाली तयार केली. भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रवादी विचार रुजवण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी सोसायटीनं 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. या कॉलेजमध्ये त्यांनी गणित विषय शिकवण्यास सुरुवात केली. त्याआधी 1881 मध्ये चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांनी आर्यभूषण छापखाना काढला होता. त्याच वर्षी इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं टिळकांनी मराठी भाषेतील केसरी तर इंग्रजी भाषेतील मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली होती. अलिप्त भारतीय समाजाला सभोवताली घडणाऱ्या घटनांची वास्तव माहिती देणं हा केसरीचा मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी जनतेला उद्युक्त करणं, सामाजिक परिवर्तनासाठी जागृत करणं या विचारांनी त्यांनी केसरी सुरू केला होता. त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर केसरीमधून परखड शब्दात भाष्य केलं जात होतं. शिक्षित भारतीय समाजासाठी सुरू केलेल्या मराठा या वृत्तपत्रात देशविदेशातील घटना आणि त्यावरील भाष्य छापून येत असे. देशाभिमान जागृत करणाऱ्या लेखनामुळं दोन्ही वर्तमानपत्र भारतीयांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. सातत्याने देशाच्या स्वातंत्र्याचे विचार करणारे टिळक उघडपणे राजकीय कार्य करण्यासाठी 1890 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून बाहेर पडले. धार्मिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन यावर भर देऊन स्वातंत्र्याच्या दिशेनं एक व्यापक चळवळ सुरू केली. 1890 मध्येच
ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. राजकीय जनजागृतीसाठी 1893मध्ये टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरूप दिलं. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक उत्सवांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांची मानसिकता तयार करणं हे टिळकांचं उद्दिष्ट होतं. या दोन्ही उत्सवांमुळं लोकांमध्ये राष्ट्राभिमान जागृत होऊ लागला. लोक मोठ्या संख्येनं एकत्र येऊ लागले. त्यामुळं ब्रिटिशांना धडकी भरली होती. पुढे 1896च्या उत्तरार्धात पुण्यात प्रसार झालेल्या प्लेग या रोगानं 1897मध्ये महामारीचं रूप धारण केलं होतं. प्लेगला आळा घालण्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या उपाययोजनांमुळं भारतीय जनतेमध्ये प्रचंड नाराजी पसरली. टिळकांनी हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता उद्धृत करून केसरीमध्ये प्रक्षोभक लिखाण करत हा मुद्दा उचलून धरला. त्यांच्या लिखाणामुळं ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार होऊ लागलं. स्वराज्याच्या लढ्यासाठी टिळकांनी काँग्रेसच्या मवाळ वृत्तीला विरोध केला. त्यावेळच्या जहालमतवादी विचारांच्या नेत्यांपैकी ते एक होते. 1905 ते 1907च्या स्वदेशी चळवळीच्या काळात काँग्रेसमध्ये मवाळवादी आणि जहालवादी असे गट झाले. 1908मध्ये मुझफ्फरपूरमध्ये बॉम्बस्फोट झाले. त्यावर केसरीमधून कडक शब्दात अग्रलेख आणि स्फुट लिहिली जाऊ लागली. केसरीतील टिळकांच्या परखड लिखाणानं ब्रिटिश सरकारला जेरीस आणलं होतं. ब्रिटिश सत्तेविरोधात लोकांना भडकवल्याचा आरोप करत टिळकांवर राजद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला. टिळकांनी लिहिलेले देशाचे दुर्दैव आणि हे उपाय पुरेसे नाहीत हे दोन अग्रलेख त्यांच्यावरील खटल्यासाठी आधार म्हणून घेतले गेले. 24 जून 1908 या दिवशी ब्रिटिशांनी टिळकांना मुंबईतील सरदार गृह येथून अटक केली. लगेचच दुसऱ्या दिवशी 25 जूनला टिळकांचं घर आणि प्रेसवर छापा टाकला. यात टिळकांच्या घरातून स्फोटकांशी संबंधित 2 पुस्तकांची नावं लिहिलेलं एक पोस्टकार्ड मिळालं. 13 जुलैपासून खटल्याची सुनावणी सुरू झाली. वकिलांशिवाय खुद्द टिळकांनीही न्यायालयात स्वतःची बाजू मांडली. 4 दिवसात मिळून टिळकांनी एकूण 21 तास 10 मिनिटं युक्तिवाद केला असं खुद्द न्यायाधीशांनीच नोंदवून ठेवलं आहे. युक्तिवाद करत असतानाच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं टिळकांनी न्यायालयास ठणकावून सांगितलं. 22 जुलैला दुपारी टिळकांचा युक्तिवाद संपला. हा खटला त्याच दिवशी निकाली काढणार असल्याचं न्यायाधीशांनी जाहीर केलं. दुसऱ्याच दिवशी टिळकांचा जन्मदिवस होता. ज्युरीनं टिळकांना दोषी ठरवत 1000 रुपयाचा दंड आणि 6 वर्षाचा कारावास सुनावला. टिळकांना शिक्षा झाल्यानंतर लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. गिरणी कामगारांनी संप केला. काही ठिकाणी दंगलीच्याही घटना घडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी निदर्शनं करणाऱ्या लोकांवर बेछूट लाठीमार केला. लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात राहून भोगायची होती. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी भगवद्गीतेवर भाष्य करणाऱ्या गीता रहस्य या ग्रंथाच्या लेखनास सुरुवात केली. लिखाणासाठी त्यांना पेन्सिल दिली होती. 8 जून 1914 या दिवशी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी गीता रहस्याची हस्तलिखितं परत भारतात आणण्यासाठी ब्रिटिशांनी टिळकांना परवानगी नाकारली. मात्र त्याला विरोध करून त्यांनी ती हस्तलिखितं भारतात आणली. पुण्यात परतल्यावर त्यांनी आपलं दैनंदिन जीवन पूर्ववत सुरू केलं. त्यावेळी काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंधट करण्यासाठी टिळकांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. शेवटी त्यांनी स्वराज्य प्राप्ती हे ध्येय ठेवणाऱ्या होम रूल लीग या संघटनेची स्थापना केली होती.
ज्या प्रखर राष्ट्रवादी विचाराच्या नेत्यानं अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या लढ्याचं नेतृत्व केलं, देशासाठी कारावास भोगला, आपल्या विचारातून लेखणीतून भारतीय समाजात ब्रिटिशांच्या विरोधात असंतोषाची ठिणगी पेटवून स्वराज्यासाठी भारावून टाकलं, त्या लोकमान्य टिळकांनी 1 ऑगस्ट 1920 या दिवशी सरदार गृहामध्येच अखेरचा श्वास घेतला. देशबांधवांनो, लोकमान्य टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते, तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र या विषयांचे गाढे अभ्यासकही होते. त्यांची ओरायन आणि आर्क्टिक होम ऑफ वेदास ही 2 पुस्तकं अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव आणि नाविन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणं आहेत. आर्क्टिक हे आर्यांचं मूळ वसतिस्थान आहे असा निष्कर्ष त्यांनी यामध्ये मांडला आहे. त्यांच्या गीता रहस्य या ग्रंथात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. केसरी लेखनामुळं त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. लोकमान्य टिळकांचे अग्रलेख हाच केसरीचा आत्मा होता. 1881 ते 1920 या 40 वर्षांच्या काळात त्यांनी तब्बल 513 अग्रलेख लिहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल शिशुपाल की पशुपाल, टोणग्याचे आचळ हे त्यांचे काही प्रसिद्ध आणि गाजलेले अग्रलेख आहेत. देशबांधवांनो, केसरी कार्यालयाशेजारीच लोकमान्य टिळकांचं जीवनदर्शन घडवणारं संग्रहालय उभारण्यात आलं आहे. लोकमान्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी कधीतरी आवर्जून तिथं भेट देऊन नतमस्तक व्हावं. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.